नमस्कार, मी उज्ज्वला पवार आणि स्वागत आहे तुमचं उज्ज्वलाच किचनमध्ये. चला तर मग आज बनवूयात पावभाजी. त्यासाठी लागणाऱ्या भाज्या फ्लावर, गाजर, बीट आणि बटाटे. सर्वात प्रथम या सगळ्या भाज्या मस्त स्वच्छ धुवून शिजवून घेऊयात. आता ह्या सगळ्या भाज्या मस्त शिजवून घेऊयात. आता आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत. आता स्मॅशरने त्याला स्मॅश करून घेऊयात. बघू शकता बिटाने किती छान कलर आलेला आहे त्याला, एकदम लाल लाल असा. चला आता ह्या पावभाजीला मस्त अशी फोडणी देऊया. कढईत आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये कांदा टाकूयात. कांदा मस्त असा छान गुलाबी होईपर्यंत परतून घेऊयात. कांदा आपला आता परतून झालाय. आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया आणि शिमला मिरची पण टाकूया आणि आता हे चांगला मऊ सुद्धा असं परतून घेऊयात. भाज्या आता आपल्या परतून झाल्या. त्याच्यात आता आलं, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट टाकूयात. आता आपण त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकूया. हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि आता हे मसाले चांगले असे परतून घेऊयात. मसाले आपले आता मस्त छान असे परतून झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये त्या स्मॅश केलेल्या भाज्या टाकूया. बघू शकता बिटाने किती छान कलर आलेला आहे त्याला, तर मसाला लाल लाल. आता 5 ते 6 मिनिट आपण ही भाजी मस्त अशी शिजवून घेऊया. त्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ, आपली भाजी आता ही रेडी झाली. आता पाव मस्त गरम करून घेऊया. सर्वात प्रथम बटर टाकून घेऊया. त्याच्यामध्ये तीच थोडीशी भाजी टाकूया.
त्याच्यामध्ये आता पाव टाकूया आपण. पाव मस्त असे गरम गरम करून घेऊया. चला तर आपली पावभाजी रेडी झाली आहे. या तर मग सगळे खायला गरमागरम अशी पावभाजी, वरण मस्त असं बटर